नमस्कार, मी तृप्ती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण गुलगुले तयार करत आहोत। त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ 2 वाटी घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, 1.5 वाटी चिरलेला गूळ आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। गॅस चालू करून पातेल्यामध्ये मी आपण घेतलेलं 1 ग्लास पाणी ॲड करून घेऊयात। त्याच्यामध्ये 1.5 वाटी चिरलेला गूळ मिक्स करूयात आणि तो विरघळून घेऊया। कोमट पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गूळ। मला पाणी थोडंसं अजून कमी वाटलं गूळ टाकल्यावरती, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी वाढवत आहे। असे करून आपण टोटल 1.5 ग्लास पाणी याच्यासाठी वापरलेलं आहे। हे पाणी गरम झाल्यावर गूळ विरघळल्यावरती पाणी आपण बाउलमध्ये थंड झाल्यावरती गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 कप गव्हाचे पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ आपण ॲड करणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। गव्हाचं पीठ आणि बेसन पिठाच्या गुठळ्या जास्त राहून द्यायच्या नाहीत, आपण ते छान फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत। आणि ते पीठ मला थोडंसं पातळ वाटत आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून 3 चमचे गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ आपलं खूप दाटसरही नाही आहे आणि पातळही नाही आहे। पीठ बघा तुम्ही, खूप दाटसरही नाही आहे आणि पातळही नाही आहे। हे पीठ आपण असं 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। 10 मिनिटे हे पीठ बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण कढई घेऊन कढईमध्ये तेल तापायला ठेवूयात। कढईमध्ये तेल तापत असताना ज्यावेळेस आपल्या हाताला वाफ येईल, कढईला तेलाला हात बघायचा वरती, जेव्हा वाफ येईल त्यावेळेसच आपण त्याच्यामध्ये गुलगुले करायला सोडणार आहोत। माझ्या हाताला आता वाफ येत आहे म्हणून आता आपण गुलगुले करायला घेऊयात। तुम्ही हाताने सोडू शकता किंवा चमच्याच्या साहाय्याने किंवा छोटी पळी असेल तर त्या पळीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही सोडू शकता। गूळ तुम्हाला अजून वाढवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये वरतून सुद्धा गूळ खिसून टाकू शकता आणि वाढवू शकता। मी आता एक एक करत सगळे गुलगुले सोडून घेत आहे। तुम्ही बघू शकता तेलात मी सोडल्यावरती भाज्याच्या आकाराचे मी छोटे छोटे गुलगुले सोडत आहे, पण ते आज फुलून वरती एक एक मनाने येत आहेत। त्याच्यामुळे आपला गॅस मोठा असायला हवा। छोटा गॅस तुमचा असेल तर ते खाली गुळामुळे चिटकून बसतात आणि वरती तरंगत नाही आणि आपले गुलगुले असे फुलत नाही। आपण याच्यामध्ये सोडा अजिबात टाकलेला नाही, विदाऊट सोड्याचे आपण हे गुलगुले बनवलेले आहेत। मी जे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणातच तुम्ही जर घेतलं तर तुमचे गुलगुलेही असे छान मऊ होतील। आणि आता मी मोठा गॅस आहे, मोठ्या गॅसवर छान तळून घ्यायचे आहेत। नंतर बारीक गॅस करायचा आणि मंद आचेवर छान तळून घ्यायचे आहेत। गुलगुले तळत असताना वरतून थोडं थोडं तेल सोडायचं आहे। मस्त गुलगुले लाल आपले छान झालेले आहेत। बघा तुम्ही आता छान सुरेख कलर आलेला आहे आपल्या गुलगुल्यांना। मस्त बाहेर पाऊस पडतोय, आता मी पावसात छान गरम गरम चहा आणि गुलगुले घेणार आहे। तुम्ही या घ्यायला। गुलगुले आपले छान तयार झालेले आहेत। तुम्हाला जर गुलगुले आवडले असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि मला नक्की सांगा तुमचे गुलगुले कसे झाले ते।